So once again, very warm welcome to all of you, my dear students. Yes, welcome Sanika, Aditya Babar, then Sania, Neha, Cynthia, Sheetal, and the Subodh, and the students who are sitting in the offline class. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस केलं एका 2 मिनिटांमध्ये आपण रिव्हिजन करूया. तर या ठिकाणी मागच्या लेक्चर मध्ये बघा सर्वात पहिल्यांदा आपण काय डिस्कस केलं. सर्वात पहिल्यांदा आपण डिस्कस केलं यस काय डिस्कस केलं रे. या ठिकाणी क्वेश्चन होता जेव्हा पार्टिकल त्याची एसएचएम मेन पोझिशन पासून स्टार्ट करेल तेव्हा डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन काय असेल आणि जेव्हा पार्टिकल त्याची एसएचएम एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करेल तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन काय असेल या गोष्टी आपण स्टडी केल्या. करेक्ट, बरोबर आहे. तर मग जनरल इक्वेशन ऑफ द एसएचएम काय होतं. जनरल इक्वेशन ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल व्हेन इट्स परफॉर्म्स द एसएचएम x इक्वल्स टू a sin ओमेगा t प्लस 5. बरोबर है. हाँ सर, ये हमने देखा था. देन उसके बाद याच्यानंतर आपण काय डिस्कस केलं जेव्हा पार्टिकल त्याची एसएचएम मेन पोझिशन पासून स्टार्ट करतोय. या ठिकाणी बघा येलो हायलाइटरकडे लक्ष द्यायचं. आता या ठिकाणी मी तुम्हाला आज पण दिसणार नाहीये, आजच्या दिवस मी तुम्हाला दिसणार नाहीये कारण की लाईट नाही या ठिकाणी. एक मिनिट. यस रचना, प्लीज म्यूट युअर माइक. ओके. हा, जेव्हा पार्टिकल त्याची एसएचएम मेन पोझिशन पासून स्टार्ट करतोय तर डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन काय आलं x इक्वल्स टू a sin ओमेगा t. हा, प्लस और मायनस असणारच आहे, बट या ठिकाणी मेन मॅग्निट्यूड काय असतं a sin ओमेगा t. त्याच्यानंतर जेव्हा पार्टिकल त्याची एसएचएम एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करेल, या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन नाव आहे. ओके, तर त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन काय असतं x इक्वल्स टू a cos ओमेगा t किंवा x इक्वल्स टू a sin ओमेगा t प्लस π/2 असतं. ओके, त्याच्यानंतर आपण स्टडी केलं डिस्प्लेसमेंट, वेलोसिटी अँड द एक्सेलरेशन ऑफ अ बॉडी परफॉर्मिंग द लिनियर एसएचएम ऍट अ टाइम स्मॉल t. तर त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू आली x इक्वल्स टू a sin ओमेगा t प्लस π. त्याच्यानंतर वेलोसिटीची व्हॅल्यू आली वेलोसिटी इक्वल्स टू a ओमेगा cos ओमेगा t प्लस π. आणि त्याच्यानंतर ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आली ऍक्सेलरेशन इक्वल्स टू मायनस a ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा t प्लस π. ओके, इथपर्यंतच्या गोष्टी आपण मागच्या लेक्चर मध्ये डिस्कस केल्या. सर्वांना मान्य आहेत या गोष्टी? येस सर. ओके, चला ठीक आहे. याच्यानंतर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत बघा. आजच्या लेक्चर मध्ये आपण मॅक्झिमम, मिनिमम, ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट अँड द वेलोसिटी डिस्कस करणार आहोत. एक मिनिट. सर्वात पहिल्यांदा काय करूया, क्वेश्चन लिहून घेऊया आपण. ओके, राईट डाऊन द क्वेश्चन. वेअर इज आवर पेन. यस, कोणत्या कलर मध्ये देतो आपण? यस, ब्लॅक कलर देऊ. ओके ओके, राईट ऑन द क्वेश्चन. या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन लिहायचा आहे. Discuss the maximum values of the displacement, velocity, and the acceleration of a particle performing the linear SHM. Okay, अशा टाइपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा डिस्कस द मॅक्झिमम अँड द मिनिमम value of the displacement, velocity, and the acceleration of the particle performing the linear SHM. Okay, तर या ठिकाणी क्वेश्चन ला सर्वांनी discuss the maximum and minimum. Discuss the maximum and minimum values of the कशाच्या डिस्प्लेसमेंट. यस, या ठिकाणी आहे डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर आहे कॉमा वेलोसिटी and acceleration of a particle performing linear SHM. Of a particle performing linear SHM.
यस ओके. एकदा मी कन्फर्म करू इच्छितो माझा जो व्हॉइस आहे तो एकदम क्लिअर कट आहे का? येस सर. ओके. बघा रे, क्वेश्चन सर्वांना व्यवस्थित समजलाय का? क्वेश्चन जर समजा समजला असेल तरच तुम्हाला आन्सर लिहिता येतं. आता मी खूप वर्षापासून बघत आहे की मुलांचं काय होतं, मिस्टेक काय होते, क्वेश्चन विचारला जातो दुसराच आणि मुलं आन्सर लिहितात दुसराच. ओके, त्याच्यामुळे क्वेश्चनला व्यवस्थित रीड करायचं. काय आहे क्वेश्चन, जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा पण क्वेश्चनला एकदम व्यवस्थित रीड करायचंय. बघा लक्ष इकडं, फक्त पॉइंटर कडे लक्ष असलं पाहिजे, इकडे इकडे बघायचं नाही. बघा ओके, डिस्कस द मॅक्झिमम अँड द मिनिमम व्हॅल्यूज. आपल्याला या ठिकाणी मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली सर, आणि त्याच्यानंतर मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. वा, व्हेरी गुड. त्याच्यानंतर कुणाची सांगितले रे? ऑफ द डिस्प्लेसमेंटची सांगितली आहे, वेलोसिटीची सांगितली आहे, अँड ऍक्सेलरेशनची सांगितली आहे. कधी? ऑफ अ पार्टिकल. कुणाची? ऑफ अ पार्टिकलची. कधी? when the particle performing the linear SHM. ओके, असा टाइपचा क्वेश्चन हा 3 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कधी कधी याच्यामध्ये समजा तुम्हाला विचारतील त्या ठिकाणी फक्त दोनच, काय विचारतील? डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि वेलोसिटीची फाइंड आउट करा. जर समजा 2 विचारल्या गेल्या तर 2 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, ठीक आहे. आता सर्वात पहिल्यांदा मला सांगा डिस्प्लेसमेंटचं जनरल इक्वेशन काय? आता या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, डिस्प्लेसमेंटच्या मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यूज आपण स्टडी करूया. कुणाच्या? डिस्प्लेसमेंटच्या. या ठिकाणी बघा डिस्प्लेसमेंट या ठिकाणी आहे. डिस्प्लेसमेंटच्या आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू स्टडी करायच्या. ओके, या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल सोल्युशन मध्ये फॉर डिस्प्लेसमेंट. ओके, या ठिकाणी मी लिहितोय फॉर द डिस्प्लेसमेंट, फॉर डिस्प्लेसमेंट. ओके, आता डिस्प्लेसमेंट साठी मला सांगा जनरल इक्वेशन ऑफ द एसएचएम काय हो? जनरल इक्वेशन ऑफ द एसएचएम. यस, एनीवन फ्रॉम द गर्ल्स? The equation of displacement, the equation of displacement in linear SHM, the displacement of equation, sorry, the equation of displacement in linear SHM. तुम्ही असं लिहू शकता शॉर्टकट मध्ये, किंवा तुम्ही लिहू शकता the general expression for the displacement x in SHM is. ओके, तुम्ही असं बी लिहू शकता. ओके, चला ठीक आहे, तुम्ही कोणत्याही टाईपचे लिहू शकता. असं लिहा the general equation of the displacement, असं लिहू शकता the general equation of displacement, the general equation of कुणाचा? डिस्प्लेसमेंटचा. डिस्प्लेसमेंट x in SHM. ओके, in SHM. तर काय येणार आहे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन? x इक्वल्स टू a sin ओमेगा t प्लस फाय येणार आहे. बरोबर आहे. तर याला काय करा, याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. लक्षामध्ये इक्वेशन नंबर 1 नाव दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल, काय हरकत नाही. जर समजा तुम्ही इक्वेशन पुढे यूज करत असाल तर इक्वेशन 1 नाव द्या किंवा काही गरज नाही. ठीक आहे, तुम्ही इन द अबो इक्वेशन म्हणू शकता. हा, त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला काय करायचंय, याच्यामध्ये ऍट द मीन पोझिशन फाइंड आउट करायचंय. ओके, आता या ठिकाणी मी एक ब्ल्यू कलरचा पेन घेतो. तो या ठिकाणी तुम्हाला फाइंड आउट करायचंय ऍट मीन पोझिशन. पेन सिलेक्ट झाला नाही आपला, एक मिनिट. हा, ऍट मीन पोझिशन. आता मीन पोझिशनला काय असतं मला सांगा. ऍट द मीन पोझिशन, मीन पोझिशनला काय असतं रे? आपण काल डिस्कस केलं. मीन पोझिशनला काय असतं? पायची किंमत किती असते? किंवा या ठिकाणी मीन पोझिशनला तुम्ही घेऊ शकता ओमेगा टी प्लस फाय. याची किंमत किती असते? यस, याची किंमत टोटल काय असते? 0 असते. ओके, मीन पोझिशनला काय असतं? ओमेगा टी प्लस फायची किंमत काय असते? 0 असते किंवा पाय असते. मग याची किंमत समजा तुम्ही वरच्या इक्वेशन मध्ये 0 पुट अप केली, सो एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे? अरे एक्स ऍट द मीन पोझिशन टाइम काय असतो राजांनो? टाइम हा 0 असतो. त्याच्यानंतर फाय काय असतं? फाय पण 0 असतो. त्याच्यामुळे ओमेगा टी प्लस फाय ची किंमत काय येणार आहे? टी इक्वल्स टू, यस, ओमेगा टी प्लस फाय ची किंमत काय येणार आहे? टी 0 आणि फाय पण 0 असल्यामुळे ओमेगा टी प्लस फाय ची किंमत काय आलेली आहे? 0 आलेली आहे. काल आपण स्टडी केलं, सर आठवत नाहीये, बघा इकडे लक्ष द्या. काल आपण स्टडी केलेला आहे. कुठं स्टडी केलेला आहे? या ठिकाणी बघा, when the particle start its SHM from the mean position. ओके, या ठिकाणी बघा
काय आलेलं आहे ओमेगा इंटू 0 आलेला आहे प्लस फायची किंमत आपण फाइंड आउट केली ती 0 आलेली आहे. म्हणजे फायची किंमत समजा तुम्ही वर पुटअप केली तर ओमेगा टी प्लस फायची किंमत काय येणार आहे 0 येणार आहे किंवा पाय रेडियन येणार आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही ओमेगा टी प्लस फायची किंमत 0 पुटअप करू शकता किंवा पाय पुटअप करू शकता. जर समजा तुम्ही ओमेगा टी प्लस फायची किंमत जर 0 पुटअप केली तर या ठिकाणी साइन 0 ची व्हॅल्यू काय येणार आहे रे 0 येणार आहे. सो या ठिकाणी साइन ऑफ 0 येणार आहे. ओके, तर मग या ठिकाणी a इंटू साइन 0 ची व्हॅल्यू 0 येणार आहे. सो दिस इज इक्वल टू 0. देअरफॉर या ठिकाणी x इक्वल टू 0. आणि समजा जर डिस्प्लेसमेंट 0 असेल तर अशा डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो रे मिनिमम डिस्प्लेसमेंट म्हणतो. बरोबर आहे, 0 क्वांटिटी आहे मग या ठिकाणी डिस्प्लेसमेंट आपलं काय येणार आहे मिनिमम येणार आहे. ओके, त्याच्यानंतर आता आपण एक्स्ट्रीम पोझिशनला फाइंड आउट करूया. आता आपण काय करत आहोत आपण डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करत आहोत फॉर द थोडा ब्रेक होतोय. ओके, आवाज ब्रेक होतोय. रेकॉर्डिंगला मी स्टॉप करतो. हो सर. ओके, बघा काहीच नाही आपण काय केलेलं आहे फॉर द डिस्प्लेसमेंट जनरल इक्वेशन पुटअप केलं. त्याच्यानंतर आता आपण मीन पोझिशनला फाइंड आउट केलं. मीन पोझिशनला ओमेगा टी प्लस फायची किंमत आपण 0 पुटअप केली किंवा पाय रेडियन आपल्याला माहित होतं तर एक्स ची व्हॅल्यू काय आलेली आहे 0 आलेली आहे. मग एक्स ची व्हॅल्यू 0 आली असेल तर आपण याला काय म्हणलेलं आहे मिनिमम डिस्प्लेसमेंट म्हणलेलं आहे. आता आपण काय करूया ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन आपण फाइंड आउट करूया. ओके, सो या ठिकाणी बघा लिहा ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन्स. हा, या ठिकाणी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन्स. एक्स्ट्रीम पोझिशनला मला सांगा ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू किती असते रे काल आपण बघितलं होतं. हा, एक्स्ट्रीम पोझिशनला किती असते π/2 असते और किती येणार आहे 3π/2 येणार आहे. बरोबर आहे, काल आपण स्टडी केलं एक्स्ट्रीम कंडिशनला ओमेगा टी प्लस फाय म्हणजे फेजची व्हॅल्यू किती असते π/2 रेडियन असते किंवा 3π/2 असते. आता याची व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप करा. सो या ठिकाणी तुम्ही याला इक्वेशन 1b नाव देऊ शकता आणि खाली तुम्ही फ्रॉम इक्वेशन 1b म्हणू शकता. ओके, ठीक आहे, तुमच्या मनावर इक्वेशन 1 नाव द्यायचं असेल तर द्या किंवा नाही तर देऊ नका. ओके, सो या ठिकाणी पण दिलं तर चांगलं असेल फ्रॉम इक्वेशन 1. सो फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरून काय येणार आहे इक्वेशन 1 लिहितो मी x इक्वल्स टू a साइन ओमेगा टी प्लस फाय आहे. बरोबर आहे, मग या ठिकाणी a ऍज इट इज त्याच्यानंतर साइन. ओके, ओमेगा टी प्लस फायची किंमत किती आहे या ठिकाणी समजा मी π/2 पुटअप केली त्याच्यानंतर मी ऑर मध्ये या ठिकाणी काय पुटअप केलेले आहे. ओके, ठीक आहे, हे पूर्ण इक्वेशन मी आता ऍज इट इज खाली लिहितोय. तर काय येणार आहे बघा a इंटू साइन ओमेगा टी प्लस फायची किंमत किती आहे π/2 आहे और या ठिकाणी मी साइन 3π/2 पुटअप करू शकतो. ओके, तर मग मला सांगा साइन π/2 ची व्हॅल्यू किती रे साइन 90 ची व्हॅल्यू किती काल आपण बघितलं होतं 1 असते. मग या ठिकाणी येणार आहे a येणार आहे और त्याच्यानंतर या ठिकाणी साइन 3π/2 ची व्हॅल्यू असते -1 या ठिकाणी येणार आहे -a. म्हणजे x ची व्हॅल्यू तुमची काय येणार आहे x ची व्हॅल्यू प्लस और मायनस a येणार आहे अँप्लिट्यूड. आणि या डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली असेल मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठे येते. हा सर, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ना एक्स्ट्रीम पोझिशनला येते. करेक्ट. ओके, आणि या ठिकाणी तुम्ही कॉमन लॉजिक पण यूज करू शकता कारण की एक्स्ट्रीम कंडिशनला काय होणार आहे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट येणार आहे तुम्हाला माहित आहे. कारण की मेन पोझिशनला त्या पार्टिकलने त्याची जर्नी स्टार्ट केली ना रे, मग जर्नी जर स्टार्ट केली असेल त्या पोझिशनला तर डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम कसं येणार आहे. ओके, ज्या पोझिशनला जर्नी एंड होईल त्या ठिकाणी तुमचं डिस्टन्स मॅक्झिमम येणार आहे. ओके, इथे लक्षामध्ये चला, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंट स्टडी केलेला आहे. जर समजा क्वेश्चन विचारला गेला where will be the displacement of the particle maximum when the object or the particle performs the linear SHM. ऑप्शन A येईल mean position, ऑप्शन B extreme condition, ऑप्शन C both A and B and ऑप्शन D none of the above. तर तेव्हा त्या ठिकाणी आन्सर काय यायला पाहिजे तुमचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट विचारले मी. येस, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठे येते एक्स्ट्रीम पोझिशनला. अरे हो, काही लक्ष द्या, नाही समजलं या ठिकाणी मला एक कॉमन गोष्ट सांगा. आता या ठिकाणी आपला पेंडुलम हा मेन पोझिशनला असतो. हा सर मेन पोझिशनला आहे. त्याच्यानंतर पेंडुलम हा एक्स्ट्रीम पोझिशनला गेलेला आहे. बरोबर आहे, ही आहे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम कंडिशन आणि या ठिकाणी पेंडुलम मायनस एक्स्ट्रीम कंडिशनला म्हणजे निगेटिव्ह एक्स्ट्रीम कंडिशनला गेलेला आहे. मग मला सांगा राजांनो, जेव्हा तो मेन पोझिशनला असेल तेव्हा त्याचं यार डिस्प्लेसमेंट तो जाग्यावरून हल्लाच नाहीये तर डिस्प्लेसमेंट काय येईल ऑफकोर्स 0 येईल.
आणि जर समजा तो इथून मॅक्झिमम इथं गेलेला आहे, मग मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट या ठिकाणी काय आहे, ही प्लस ए आहे आणि हे मायनस ए आहे. बरोबर आहे, आठवले सर्वांना? एक मिनिट, हायलायटर कुठे गेला आपला? अरे कुछ याद आ रहा है का नहीं आ रहा है, समझ रहा है कुछ? हो सर, कळालं. यस. मग या ठिकाणी तुमचं डिस्प्लेसमेंट काय येणार आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट येणार आहे. या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय येणार आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. फरक एवढाच आहे, या ठिकाणी मायनस ए येणार आहे आणि या ठिकाणी प्लस ए येणार आहे. मग आपण म्हणलं एक्स मॅक्स इक्वल्स टू प्लस ऑर मायनस ए म्हणलेलं आहे. आलं लक्षामध्ये? यस. ओके. तर डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम कुठं असतं, एक्स्ट्रीम पोझिशनला असतं. आणि किती असतं, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटलाच आपण स्वतःहून नाव दिलंय अँप्लिट्यूड. यस, त्याच्यामुळे आपण मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज द अँप्लिट्यूड आणि प्लस ऑर मायनस ए असतं. ओके, आलं लक्षामध्ये? मग या ठिकाणी आपण काय स्टडी केलेलं आहे, डिस्प्लेसमेंट स्टडी केलेलं आहे. तसंच आता तुम्हाला या ठिकाणी वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे. फॉर द वेलोसिटी असं तुम्हाला लिहायचं या ठिकाणी. ओके, सो द मॅग्निट्यूड ऑफ द वेलोसिटी. चला ठीक आहे. हा, या ठिकाणी आता बघा सेकंड पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे या क्वेश्चनचा. एक मिनिट, रेकॉर्डिंग स्टार्ट केले का? यस. ओके, चला ब्लॅक पेन घेतो. आता काही मला पॉइंट मार्क करायचे, कारण की हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी हा स्टारवाला पॉइंट आहे फॉर द डिस्प्लेसमेंट. तसंच या ठिकाणी आपल्याला फॉर द वेलोसिटी स्टडी करायचं. यस, या ठिकाणी येणार आहे फॉर वेलोसिटी ऑफ पार्टिकल. फॉर वेलोसिटी ऑफ पार्टिकल. बरोबर आहे. मग मला सांगा जनरल एक्सप्रेशन काय रे वेलोसिटीचं? The magnitude of the velocity of the particle performing linear SHM is given by general expression काय आहे? Yes. V equals to plus or minus omega square root a square minus x square. Yes, very good. कोणी सांगितलंय? सानिकाने सांगितलंय का? सानिया. ओके, सानिया, व्हेरी गुड आन्सर. तर या ठिकाणी बघा जनरल एक्सप्रेशन काय आपलं, V equals to plus or minus omega into under root of the a square minus x square. ओके, तर हे झालं आपलं जनरल एक्सप्रेशन. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी काय फाइंड आउट करायचंय, ऍट द मीन पोझिशनला आपण वेलोसिटी फाइंड आउट करूया. बघूया मॅक्झिमम येते का मिनिमम येते. सो या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय ऍट मीन पोझिशन. ओके, या ठिकाणी लिहायचं तुम्हाला ऍट द मीन पोझिशन. मग मीन पोझिशनला आता आपण या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे वरच्या इक्वेशन मध्ये. मीन पोझिशनला काय आलेली आहे, एक्स ची व्हॅल्यू. ऍट द मीन पोझिशन एक्स ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 0 आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ऍट द मीन पोझिशन एक्स इक्वल्स टू काय असणार आहे, 0 असणार आहे. सॉरी. मग समजा ही जर व्हॅल्यू तुम्ही वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर व्हॉट इज द इक्वेशन, व्हॉट इज द फायनल इक्वेशन? हा, पुटअप करा मग. ओके, तर या ठिकाणी याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. फ्रॉम इक्वेशन नंबर 1, फ्रॉम इक्वेशन, बरं ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 2 नाव द्या. तुम्ही वरच्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्याल तर फ्रॉम इक्वेशन 2 काय येणार आहे मग, V इक्वल्स टू प्लस ऑर मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ एक्स च्या ठिकाणी 0 पुटअप करा. ए स्क्वेअर मायनस या ठिकाणी काय येणार आहे, 0 स्क्वेअर येणार आहे. ओके, मग या ठिकाणी प्लस ऑर मायनस ओमेगा इंटू ए स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर राहणार आहे ए स्क्वेअर. ए स्क्वेअर ची व्हॅल्यू ए असते, म्हणजे या ठिकाणी प्लस ऑर मायनस मी ए इंटू ओमेगा लिहू शकतो. सो या ठिकाणी V इक्वल्स टू काय आलेला आहे, ए ओमेगा आला आहे. आता या ठिकाणी V इक्वल्स टू ए ओमेगा आलेला आहे. ओके, 0 आलेला नाहीये, त्याच्यामुळे ही जी व्हॅल्यू असते ती काय असते, मॅक्झिमम असते. जर समजा या ठिकाणी 0 आला असता तर ही व्हॅल्यू काय आली असती, मिनिमम आली असती. येते लक्षामध्ये? म्हणजे मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट जरी 0 असलं तरी राजांनो त्या ठिकाणी वेलोसिटी काय असते, मॅक्झिमम असते. ही आपण आता स्टडी केलेलं आहे. ओके, तसंच आता या ठिकाणी आपल्याला ऍट द एक्स्ट्रीम कंडिशन डिस्कस करायचंय. तर ऍट द एक्स्ट्रीम कंडिशन किंवा ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन काय येणार आहे. ओके, बघा बरं काय येणार आहे. या ठिकाणी रेड कलर मध्ये मला टायटल लिहावं लागेल, कारण की पहिलं टायटल आपण रेड कलर मध्ये लिहिलं. ओके, सो या ठिकाणी ऍट एक्स्ट्रीम कंडिशन्स, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन्स किंवा ऍट द एक्स्ट्रीम कंडिशन. एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे, एक्स ची व्हॅल्यू येणार आहे प्लस ऑर मायनस ए येणार आहे. ओके, सो फ्रॉम इक्वेशन सेकंड, मग ही व्हॅल्यू वर पुटअप करा.
आणि तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल फ्रॉम इक्वेशन सेकंड. ओके, फ्रॉम इक्वेशन सेकंड. मग फ्रॉम इक्वेशन सेकंड मध्ये पुटअप करा. इक्वेशन सेकंड काय आहे? v इक्वल्स टू प्लस और मायनस ओमेगा इंटू अंडर रूट ऑफ द ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. मग एक्सच्या ठिकाणी तुम्हाला काय पुटअप करायचंय? प्लस और मायनस ए ची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. ओके, मग या ठिकाणी समजा तुम्ही प्लस ए चा स्क्वेअर जरी घेतला तर प्लस ए स्क्वेअर होतो आणि मायनस ए चा स्क्वेअर जरी घेतला तर मायनस ए चा स्क्वेअर जरी घेतला तर प्लस ए स्क्वेअर होतो. तो या ठिकाणी येणार आहे ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किती येणार आहे? यस, 0 येणार आहे आणि अंडर रूट ऑफ 0 ची व्हॅल्यू 0 येणार आहे. सो याची व्हॅल्यू काय येणार आहे? 0 येणार आहे. मग 0 वेलोसिटीला आपण काय म्हणतोय? मिनिमम वेलोसिटी म्हणतोय. ओके, म्हणजे वेलोसिटी मॅक्झिमम कुठं असते? मीन पोझिशनला असते आणि मिनिमम कुठं असते? एक्स्ट्रीम कंडिशनला असते. आता का असते? सर्व गोष्टी काय लॉजिक आहे याच्या मागे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डेरिव्हेशन झाल्यानंतर तुम्हाला सांगेल. ओके, सर्वांना समजलंय वेलोसिटी ऍट द मीन पोझिशन आणि वेलोसिटी ऍट द एक्स्ट्रीम कंडिशन्स किंवा एक्स्ट्रीम पोझिशन. काय केलंय? फक्त जनरल इक्वेशन लिहिलेलं आहे वेलोसिटीचं. हा, त्याच्यानंतर काय केलंय? ऍट द मीन पोझिशन अँड ऍट द एक्स्ट्रीम कंडिशन्स फाइंड आउट केलेलं आहे. ओके, आलं लक्षामध्ये? येस सर. येस ओके, सर. आणि या ठिकाणी तुम्हाला जस्ट एक लाईन लिहावं लागते. द मॅक्झिमम वेलोसिटी इज ऍट द मीन पोझिशन व्हेन द पार्टिकल परफॉर्म्स द लिनियर SHM and the minimum velocity of the SHM is at the extreme position when the particle performs the linear SHM. ओके, तुम्ही असं लिहू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला ऍक्सेलरेशन स्टडी करायचंय. आता ऍक्सेलरेशन, फॉर द ऍक्सेलरेशन साठी काय कंडिशन असेल, म्हणजे ऍक्सेलरेशन मॅक्झिमम कुठं असेल आणि ऍक्सेलरेशन मिनिमम कुठं असेल हे आपल्याला स्टडी करायचंय. ओके, या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय फॉर द ऍक्सेलरेशन. ओके, फॉर ऍक्सेलरेशन. आता ऍक्सेलरेशनचा जनरल फॉर्म्युला कोण सांगेल? ऍक्सेलरेशनचा जनरल फॉर्म्युला A is equal to minus omega square x. यस सानिया, व्हेरी गुड. ए इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय आता ऍट द मीन पोझिशन. आता हे जनरल फॉर्म्युला झाला आणि या ठिकाणी तुम्हाला एक स्टेटमेंट द्यावं लागतं, एक लाईन लिहावं लागते. काय लाईन लिहावं लागते? द जनरल फॉर्म्युला ऑफ द ऍक्सेलरेशन इन द SHM इज गिवन बाय. असं तुम्हाला अशा टाइपचं काही लिहावं लागतं. ओके, लिहून देऊ का? ओके, द जनरल फॉर्म्युला, द जनरल एक्सप्रेशन म्हणा किंवा जनरल फॉर्म्युला म्हणा एकच असतं. द जनरल एक्सप्रेशन फॉर ऍक्सेलरेशन इन SHM असं शॉर्ट मध्ये लिहिलं तरी चालेल किंवा लॉंग मध्ये लिहिलं तरी चालेल. तर या ठिकाणी याचा फॉर्म्युला काय येणार आहे? ए इक्वल्स टू येणार आहे यस मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स येणार आहे. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला मीन पोझिशनला स्टडी करायचंय, तर या ठिकाणी तुम्हाला लिहावं लागेल ऍट द मीन पोझिशन. पहिल्यांदा आपण मीन पोझिशनला स्टडी करूया. ओके, ऍट मीन पोझिशन. मग मला सांगा मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं? आताच आपण स्टडी केलं. यस, ऍट द मीन पोझिशन एक्स इक्वल्स टू काय असतं? 0 असतं. तर फ्रॉम द इक्वेशन 3, आता या इक्वेशनला तुम्ही इक्वेशन 3 करा. तर या ठिकाणी लिहा फ्रॉम इक्वेशन 3 किंवा फ्रॉम द अबो इक्वेशन लिहा. ओके, एक्सच्या ठिकाणी काय करायचंय? काहीच नाहीये. काय करायचंय? काहीच नाहीये. फक्त एक्सच्या ठिकाणी तुम्हाला 0 पुटअप करायचंय. हा, मग पुटअप करा. ए इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्सच्या ठिकाणी 0 पुटअप केला इंटू 0 म्हणजे 0 इंटू एनिथिंग काय येणार आहे? 0 येणार आहे. ओके, या ठिकाणी ऍक्सेलरेशनला आपण या ठिकाणी कॅपिटल ए न आपण इंडिकेट करत नाहीये, आपण स्मॉल ए न इंडिकेट करत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, कॅपिटल ए म्हणजे असतं अँप्लिट्यूड. बघा बरं, या ठिकाणी माझी आता घाईमध्ये थोडी मिस्टेक झालेली आहे, बट तुम्हाला ही चूक लक्षात यायला पाहिजे होती. ओके, आणि या ठिकाणी जे ऍक्सेलरेशन असतं त्याला आपण काय म्हणतो? मिनिमम ऍक्सेलरेशन म्हणतो असतो, कारण की 0 येत आहे ना. मग 0 म्हणजे काय असतं? मिनिमम असतं, सर्वांना माहित आहे. ओके, यस, आता या ठिकाणी आपण मीन पोझिशनला डिस्कस केलेलं आहे. ओके, आता आपण एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्कस करूया. तर टायटल लिहायचं तुम्हाला या ठिकाणी ऍट द एक्स्ट्रीम पोझिशन्स. ओके, या ठिकाणी लिहा ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. हा, एक्स्ट्रीम पोझिशनला काय येणार आहे सांगा बरं? एक्स्ट्रीम पोझिशनला काय येणार आहे? एक्स ची व्हॅल्यू किती येणार आहे सांगा बरं? एक्स ची व्हॅल्यू एक्स्ट्रीम पोझिशनला किती येणार आहे? सिंथिया किती येईल? प्लस मायनस ए. यस, व्हेरी गुड. एक्स इक्वल्स टू काय येणार आहे? प्लस और मायनस ए.
ओके, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय फ्रॉम इक्वेशन 3. तर इक्वेशन 3 काय आहे? फ्रॉम इक्वेशन 3 दिसत नाहीये. ओके, टेंशन घेऊ नका. जब पोले सर यहाँ पर है तो डरने की क्या बात है. ओके, एसपी सर यहाँ आहे तो डरने की क्या बात है. ए इक्वल टू आलेला आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आलेला आहे. एक्स ची व्हॅल्यू प्लस और मायनस ए पुटअप करा. जर समजा तुम्ही एक्सच्या ठिकाणी या ठिकाणी मायनस ओमेगा स्क्वेअर, जर समजा प्लस ए पुटअप केली तर या ठिकाणी मायनस होईल. आणि या ठिकाणी समजा तुम्ही मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू मायनस ए पुटअप केली तर हे मायनस मायनस काय होईल? प्लस होईल. म्हणजे मायनस ओमेगा स्क्वेअर ए इंटू किंवा ऑर मध्ये या ठिकाणी मायनस मायनस प्लस ओमेगा स्क्वेअर इंटू ए. म्हणजे व्हॅल्यू जी येणार आहे ती काय येणार आहे? मायनस और प्लस येणार आहे. प्लस और मायनस आहे का? नाही, मायनस और प्लस ओमेगा स्क्वेअर ए येणार आहे. सो दिस इज द मॅक्झिमम ऍक्सेलरेशन. आणि मॅक्झिमम ऍक्सेलरेशन कुठं असतं रे? एक्स्ट्रीम पोझिशनला असतं. ओके, तर या ठिकाणी आपण मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ द डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड द ऍक्सेलरेशन बघितल्या. सायमल्टेनियसली आपण मिनिमम व्हॅल्यूज ऑफ द डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड द ऍक्सेलरेशन आपण पाहिलेले आहेत. यस, सर्वांना समजलं? तर याच्या खाली तुम्हाला एक लाईन लिहायची आहे. Thus acceleration of the particle in the SHM is maximum at the extreme position. कुठं असतं acceleration maximum? Is maximum at the extreme position असतं. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? येस सर. यस, ओके, चला ठीक आहे. याच्यानंतर याचा पुढचा पार्ट डिस्कस करायचा. तत्पूर्वी मी काय करतो, मीटिंगला स्टॉप करतो. त्याच्यानंतर लगेच सेम लिंकला जॉईन करा. याच्यानंतर आपण पिरियड काय असतो, अँप्लिट्यूड काय असतं आणि फ्रिक्वेन्सी काय असतं आपण डिस्कस करणार आहोत. ओके, चला ठीक आहे. मीटिंगला मी एंड करतोय. लगेच एका सेकंदामध्ये किंवा एका मिनिटामध्ये लगेच मीटिंगला जॉईन करा.